करणला देऊयात मॅन ऑफ द मॅच आणि येस एक छान फोटो घ्या. येस सप्लायर अर्थातच आदित्य दादा यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते. येस कॅमेरा बॅन सदै मॅन ऑफ द मॅच व्यासपीठावरती दिली जाते. करणचा खेळ दमदार राहिलाय. मी दिली पण टीम साठी अगदी आपण पाहिले तर एक जबरदस्त खेळ, मॅच विनिंग खेळ त्याचा राहिला. बॅटिंग बॉलिंग अष्टपैलू खेळाडू टीमचा ठरला. कॅप्टन देखील तो आहे टीमचा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सत्यजी शेळके सरांना आपण ऐकूया. थँक्यू. सनी मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. सनी आपण या आणि खूप छान. हे गरजेचं असतं करण दादा. आपल्या संघातील युवा खेळाडूंना मॅच डेडिकेट देणं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढणं आणि येणारा खेळ त्यांचा छान होणं. एक छान फोटो घेतला जाईल पुन्हा एकदा. सनी या टीम मधला युवा खेळाडू आहे आणि त्याला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते आणि त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी ही मॅच डेडिकेट केली जाते. सत्यजी शेळके सरांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया. थँक्यू सो मच. करूया थोडासा बदल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. सध्याला चालू असणारी मॅच आपण पाहतोय मावली 11 विपक्ष AKB चॅलेंजर्स. सकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय स्ट्राईक इनला शैलेश तर नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय रणजित. गोंदाची मार्कवरती गोंदाचा आपल्याला पाहायला भेटला आहे. नो डाऊट पॉवर प्ले क्रमांक 1 आपल्याला पाहायला भेटत आहे. प्रत्येकी 4-4 षटकांचा सामना असणार आहे. हरीश कोळेकर गोंदाची मार्कवरती आहे. पहा पॉवर प्लेचं षटक आहे. डीप मिल विकेट आणि अर्थात पॉवर प्लेच्या बाहेर जर क्षेत्रक्षण तुम्ही पाहिलं तर लॉंग ऑनच्या ठिकाणी देखील क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. इथून पुढे या मॅच मध्ये मज्जा येणार. त्या मज्जा अगदी सुरेख आपल्याला पाहायला भेटेल. चिकाटी कौशल्य दोन्ही टीम्स पाहायला भेटणार. पहिला बॉल प्रगतीपथावरती षटक क्रमांक 1 चालू होत आहे. पहिला बॉल दांडी 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 गोल. मोठा विकेट हरीश कोळेकरने मात्र स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवला गेला. ब्लॉक करायचा प्रयत्न, मधली दांडी गोल केली आणि संघाला मात्र एक मोठा धक्का दिलाय मावली 11चा. हुकमी एक्का शैलेशचा खेळ मात्र पहिल्या बॉलवरती संपवलाय. डीजे या या धन्यवाद. गोंदाची मार्कवरती गोलंदाज हरीश आहे. न्यू बॅटल उमेश. दुसरा बॉल लॉफ्टेड केला. क्षेत्ररक्षक असेल का परंतु त्याच्या देखील अवाक्याच्या बाहेरचा चेंडू निघून चाललाय. यस चौकार. 4 धाबा. डीजे पहिला बॉल विकेट. दुसऱ्या बॉलवरती मात्र क्रॅकेबल फटका खेळला. धाव संख्या धाव फलकावरती 4 ने वेग होत असताना जाऊन बसलेला आहे. संघाचा झालाय श्री गणेशा अर्थातच मावली 11 संघ 2 बॉल 4 धाबा. तिसरा बॉल तेच तर्रारक बॉल. पंचांकडे धात मागितले बॅटलने. बॅटर आणि त्यामध्ये सांगितलं यस व्हाईट +1 2 धाबा. या 2 धावसंख्येने संघाच्या धावा फलकावरती 2 ने गती होत असताना अर्थातच 6च्या घरामध्ये एक बाद 6 धावा फलकावरती
तिसरा बॉल तेज तर्रारक हवेमध्ये आहे. कॅचसाठी जजिंग करत असताना आपण पाहतोय, परंतु चेंडूने सध्याला वेट घेत असताना पाहायला भेटलाय. अर्थातच डी झोन साठी चेंडू गेला. एक धावसंख्या येईल. या एका धावसंख्येने संघाच्या धाबा धाव फलकावरती येतील आणि जाऊन पोहोचणार संघ तब्बल धाव फलकावरती 7च्या घरामध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. एक बाद आपण पाहतोय. माबली 11 संघाचा खेळ आतापर्यंत फार चांगला पाहायला भेटलाय, परंतु टिट फॉर टॅट उत्तर देताना पहिल्या बॉल पासून AKB चॅलेंजर संघ. थ्री टू गो. 3 चेंडूचा खेळ बाकी असणारा या षटकातील आपण पाहतोय. चार बॉल 3 बॉल 3. यस. पहिला बॉल तब्बल विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर ते 1 ची धावसंख्या. यस, 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 धावा धाव फलकावरती. चौथा बॉल प्रगती पथावरती. पहा, टप्पा पल्ला आणि टप्पा पडल्यानंतर ते डोळ्यांच्या समोरून जागते रहोचा इशारा करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. हा आणि तब्बल डॉट बॉल येताना पाहायला भेटलाय. 2 चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. स्ट्रायकिंगला बॅटल आपल्याला पाहायला भेटतोय. उमेश हवेमध्ये पाहायला भेटला. कॅचसाठी सुवर्ण संधी होती. 1 ची धावसंख्या पूर्ण केली. बॅकअप पाठी नव्हतं. 2 धावसंख्या आतापर्यंत पूर्ण क्षेत्ररक्षक येईल, पकडेल, फेकेल, फेकी देखील झाली. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावसंख्या धाव फलकावरती मात्र अगदीच जाऊन पोहोचत आहेत 9च्या घरामध्ये. 9 धावा धाव फलकावरती झाल्या आतापर्यंत पूर्ण. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट होता, दुसऱ्या चेंडूवरती पहिला चौकार या इनिंग मध्ये आला होता. पहा, तेच तर्रारक बॉल आपल्याला पाहायला भेटलाय आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. एका षटकाचा खेळ संपलाय. मावली 11 1 बाद धावा धाव फलकावरती 9च्या घरामध्ये. डीजे या. खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय AKB चॅलेंजरच्या संघाने मामली 11चा 1 विकेट प्राप्त केला. अर्थात हरीश गोलंदाजी मार्क वरती होता आणि शैलीचा विकेट मात्र संपवला. जसं मात्र दुसरं षटक प्रगती पथावरती होईल तसं मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन भाऊ आपल्याला पाहायला भेटत आहेत. कालच्या दिवसापासून जबरदस्त मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला भेटले होते, परंतु एका विकेटच्या मोबदल्यावरती मावली 11 संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 9 धावा केल्या होत्या. रणजित बॅटल सलामीला बॅटल आहे. सध्याला स्ट्रायकिंगला असणार आहे. लेफ्ट हँडल बॅटल. पहिला बॉल पहा. पहिला बॉल बॅटचा फेस ओपन केला होता. जोरकस बॅट देखील स्विंग झाली, परंतु कोणताही संपर्क बॅट आणि बॉलचा नाहीये. यष्टीरक्षकांनी आपली कामगिरी चोख पार पाडली आणि त्या डॉट बॉलची सांगता देखील आपल्याला पाहायला भेटते. पहिला बॉल डॉट आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती पहिला विकेट प्राप्त केला होता. दुसऱ्या ओव्हरमधील पहिला बॉल डॉट बॉल झालाय. सेकंड बॉल. दुसरा बॉल पहा. अगदी चकवा देणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला होता, परंतु इथे हा देखील बॉल डॉट बॉल आहे. सचिन दुसरा बॉल देखील डॉट बॉल पाहायला भेटला. कालच्या दिवसातील पहिली मॅच आठवा. AKB चॅलेंजर संघाची सचिनने फक्त आणि फक्त 3 धावा संख्या दिल्या होत्या. त्यानंतर मात्र सचिनने मागे फिरून पाहिलं नाहीये. प्रत्येक मॅच मध्ये अगदी सुरेख गोलंदाजी करत असताना पाहायला भेटलाय आणि आजच्या सध्याला या प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध देखील केलंय. तिसरा बॉल, परंतु इथे मात्र डी झोन साठी जाईल का? यस, डी झोन साठी गेलाय.
इथे एक धावसंख्या आली आणि या एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला मात्र गती एकने वेगावी डबल डिजिट या आकड्यावरती एका विकेटचा पतनानंतर मावली 11 10च्या घरामध्ये पाहायला भेटलाय. पहिल्या 3 बॉलवरती एकच धावसंख्या दिलेली आहे. शेवटचे 3 बॉल रणजित पहा लाफेट करायचा प्रयत्न, परंतु तब्बल इथे एकच धाव असणार का? यस, डी झोन साठी गेलाय म्हणजे एक धावसंख्या असणार आहे. पहिले 2 बॉल तब्बल डॉट बॉल, शेवटच्या 2 बॉलवरती एक एकचा दुजोरा पाहायला भेटला. 4 बॉलवरती फक्त 2च धावा आल्या आणि 4ही बॉल खऱ्या अर्थाने रणजितनेच फक्त फेस केलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असणार आणि या 2 चेंडूवरती काय रणनीती असेल आणि धाव फलकावरती किती येणार हा देखील प्रश्न आहे. या पुढील देखील मॅच असणार आहे. सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, त्यानंतर मेगा फायनलचा देखील सामना आपल्याला पाहायला भेटणार. टू गो 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. रणजितला आतापर्यंत थांबवून ठेवलंय. सनू काय रणजितच्या हातामध्ये पेड्या ठोकल्यात या ओव्हरमध्ये. पहा सरळ बॅटने फिरवायचा होता, मारायचा होता वाशीला, परंतु गेलाय काशीला. ही देखील एकच धावसंख्या येईल आणि या देखील एका धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती येणार मित्रांनो. पहा तब्बल 12 या आकड्यावरती 5 बॉलवरती फक्त 3 धावा दिल्यात. डोक्यावरची थोडीफार तुम्हाला केस निघाल दिसतील ना, ती मग देखील सांगतील. हे उन्हाने केस गेलेल्या त्या खेळपट्टीच्या आतमध्ये जो मात्र आमचा क्रिकेटचा प्रवास राहिला त्या अनुभवाने मात्र केस गेलेत आणि त्या अनुभवाच्या जेव्हावरती टप्पा मात्र त्यांना पाहायला भेटलाय तो वेग अफाट आहे आणि अगदीच तो मात्र अनुभव सक्सेसफुल होताना संघासाठी एकेबी चॅलेंजर संघासाठी पाहायला भेटलाय. शेवटचा बॉल देखील तब्बल डॉट बॉल आला. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आणि या 3 धावसंख्येने 2 षटकाचा खेळ संपलाय. माऊली 11 एक बाद धाव फलकावरती फक्त आणि फक्त 13च्या घरामध्ये 4 धावा आल्या या ओव्हरमध्ये. डीजे या गाण्यावरती ताल मात्र विजय सावंतने पकडला होता. पहिल्या बॉलवरती टप्पा चुकलाय का की मात्र योग्य ती लेंथ आहे. वाईट बॉल आहे. नकारात्मक चेंडू पंचांना कवायत करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या बॉलवरती गणेशच्या आणि धावसंख्या फलकावरती 1ने वेग होत असताना संघ जाऊन पोहोचलाय तब्बल आपण पाहतोय 14च्या घरामध्ये. पहिला बॉल पुन्हा आपण पाहतोय. पुन्हा बॅटचा फेस ओपन करू की नको ह्या तब्बल दुहेरी अवस्थेमध्ये तब्बल बॅटर उमेशला आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. व्हाईट बॉलने मात्र एक धावसंख्या अजून एक वेगा होते जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. उमेशच्या पहिल्याच बॉलवरती उमेशने पहिला मात्र चौकार मारला होता. त्यानंतर कुठेतरी शांत ठेवलं. आतापर्यंत पहा उमेशला देखील गोलंदाजाचं कौतुक असेल. वारंवार अनुभव मात्र काढला जातोय. हरीश ज्या मात्र संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. शेवटच्या 2 मॅच पहा विजय झालेला संघ आपल्याला पाहायला भेटलाय. पहा फटका चांगला आहे. फटका सुरेख काय फटका लाजवाब आहे. या फटक्यावरती पॉवरफुल फटका आलाय आणि त्यामुळेच मात्र या फटक्यावरती अर्धा डझन धावा देखील आहेत. याच मॅक्सिमम षटकार. मान घेतला या
बॉलने बॅटचा आणि डी झोन साठी गेला. 1 धावसंख्या येईल. अगदी सतीश दादाचा विचार केला तर यंदाची केपीएल खूप महत्वाची आहे. कुसरुम प्रीमियर लीगला बक्षीस समारंभाच्या वेळी जे खेळाडू उपस्थित राहतील त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. आता हे सरप्राईज असणार आहे म्हणजे सर्व खेळाडू, आता त्यासाठी तुम्ही उपस्थित असणंही गरजेचं आहे. सर्व खेळाडूंना स्पेशल गिफ्ट. आता मी इंटरेस्टिंग आहे की काय असेल असं स्पेशल गिफ्ट. एक मोठा धप्पा कुसरुम प्रीमियर लीग 2026 ला सर्व खेळाडूंसाठी घेऊन येतोय. सर पाटण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ही गोष्ट होते का की सर्व खेळाडूंसाठी उपस्थित असणाऱ्यांना मात्र सर्वांना मात्र बक्षीस भेटणार आहे. घ्या लाभ त्याचा देखील. अगदी या संपूर्ण पाटण तालुका गावाकडे असतील मुंबईकडे असतील ज्या स्पर्धा आतापर्यंत भरवल्या गेल्या, अगदी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन स्पर्धा, इट्स अ व्हाईट बॉल किंवा गावाकडील यात्रेनिमित्त जत्रेनिमित्त असलेल्या स्पर्धा, पण पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या सगळ्या खेळाडूंसाठी गिफ्ट सरप्राईज देण्यात आलं आणि पहिल्यांदाच केपीएल मध्ये म्हणजे कुसरून प्रीमियर लीग मध्ये घडत आहे. आणि ही पहिली वेळ आहे जिथे एक मोठी अनाउन्समेंट केली जाते की केपीएल मध्ये इन्व्हॉल्व सर्व खेळाडूंना आहेत एक स्पेशल गिफ्ट. काय असेल लेट्स सी. सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. डॉट बॉल आलाय आणि पहा अगदीच 3 बॉलचा खेळ संपत आहे. धाबाधाव फलकावरती फक्त आणि फक्त 23च्या घरामध्ये 3 to go. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. परीक्षा सांगत होतो 40 पर्यंत आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. चौथा बॉल हवेमध्ये पाहायला भेटलाय. जास्त मात्र धावा नसणार कारण चेंडू डी झोन साठी गेला ज्या ठिकाणी डिक्लेअर 1. 1 धावसंख्या पाहायला भेटेल आणि एका धावसंख्येसहित धावसंख्या धाव फलकावरती 24 या आकड्यावरती पाहायला भेटेल. पहा 8 चेंडूचा खेळ उर्वरित या षटकातील बाकी या इनिंग मधील बाकी असणार आहे आणि 8 चेंडूवरती तब्बल 15 ते 20 धावा आल्या तर एक टिट फॉर टॅट आणि फायटिंग स्कोर मात्र धाव फलकावरती पाहायला भेटेल. दोन्ही संघांकडे चांगले बॅटर देखील आहेत. पाचवा बॉल टप्पा पल्ला आणि ते अगदी एक चोरटीशी धावसंख्या पूर्ण केली जाईल. या देखील एका धावसंख्येने संघ 25 या आकड्यावरती पोहोचेल. 1 to go. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत प्रथम पहिल्या षटक घेऊन पॉवर प्लेचा षटक घेऊन आला होता. हरीश कडून चांगली गोलंदाजी झाली. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटला सचिन भाव आले. सचिन भावने फक्त 4 धाबा दिल्या आणि सध्याला मात्र अगदीच त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना गणेश देखील आपल्याला पाहायला भेटलाय. तेच तर्रार गोलंदाजी आपल्या तब्बल अनुभवातील या खेळपट्टीच्या आतमध्ये सादर करताना पाहायला भेटला. रणजित आलाय ज्या रणजितने मात्र अगदीच या आधीच्या ओव्हरमधील दुसऱ्या ओव्हरमधील तब्बल 3 सलगचे बॉल डॉट काढले होते. रणजितच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. 17 बॉलवरती फक्त 2 मोठे फटके, 1 षटकार 1 चौकार आहे. पहा शेवटचा बॉल या षटकातील बिग 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 गेलाय का? पंचांकडे आमच्या नजरा अजून आहेत कारण या फटक्याचा कॉल यस 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 अंपायर कॉल. अंपायर कॉल काय असणार? षटकार साधा वाल्या आणि या षटकाराने मॅच मात्र येते 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 31 या आकड्यावरती जाब्या डीजे मास्टरकडे. करा मित्रांनो, एवढा वेळ जास्त आपण घेऊ शकत नाही. डीजे या डीजे
संघटनेचे अध्यक्ष अर्थातच कैलासवासी पंढरी शेठ फटके यांच्यावरती असलेले सुमधुर संगीत आणि ही महत्वाची मॅच आहे. म्हणजे ही फक्त दोन संघांची नाहीये, इतर संघ पण इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे ते हारले तर आम्हाला संधी यासाठी दुसऱ्या संघालाही सपोर्ट करणारे खेळाडू दिसतील. म्हणजे IPL सारखी सिच्युएशन, दुसरा हारू दे म्हणून आपले देव पाण्यात ठेवणारे खेळाडू देखील तुला दिसतील या मैदानामध्ये. ही मजा आहे दादा. मी अर्जुन बद्दल नाही बोलत आहे, कोण बोला अर्जुन के बारे में बोल रहा है, अजिबात नाही. भरपूर खेळाडू असे आहेत. मात्र ही मजा आहे KPL ची, लीग फॉर्मॅट मध्ये ही मजा असते. कारण की सतीश दादा, दुसऱ्या संघावरती तू अवलंबून आहे आणि दुसऱ्याच्या खांद्यावरती तुझी बंदूक असते, त्यासाठी त्याचा खांदा वर ढकलायचा प्रयत्न तू नक्की करतो. एक वेगळी मजा. आता प्रत्येक जण एक म्हणत असेल की भैया आमचा संघ पुढे जाण्यासाठी एखादा संघ हरू दे, आणि प्रत्येक संघ मात्र अगदीच जो अवलंबून आहे जिंकणाऱ्या संघावरती, त्या संघासाठी देखील आपण देवाकडे मात्र प्रार्थना करत असेल की हा संघ जिंकू दे. हे टिट फॉर टॅट अनेक संघांसाठी देखील मॅच असणार आहे, त्यामुळे तब्बल या मॅचचा आनंद पहा. पहिल्या बॉलवरती एकदा संख्या, दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहतोय डॉट बॉल आला. संघाच्या धावा फलकावरती फक्त आणि फक्त 32 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. अर्जाचा 4 to go, 4 चेंडू राहिलाय. तिसरा बॉल, मोठा फटका जरूर सजवलाय. धाबा किती या फटक्यावरती येणार? एक ची संख्या पूर्ण, दुसरी देखील संख्या पूर्ण करायचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंगला फेकी झाली क्षेत्ररक्षक अगदी थोडाफार फंबल होताना पाहायला भेटला आणि तब्बल 3 धावा फलकावरती या चेंडूवरती आल्या. आणि या 3 धाव संख्येने संघाच्या धावा फलकावरती आपण पाहतोय अर्थातच 35 या आकड्यावरती पाहायला भेटतोय. टार्गेट सेट करण्यासाठी अजून देखील आपण पाहतोय मित्रांनो 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 बॉलवरती 4 धावा आल्या, शेवटच्या 3 बॉलवरती धावा किती येणार? आतापर्यंत या ओव्हरमध्ये देखील पहा एकही मोठा फटकाला नाहीये. आता सध्याला रणजित स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला भेटलाय, उमेश नॉन स्ट्राईक इनला पाहायला भेटलाय. ज्या उमेशच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार देखील येताना आपल्याला पाहायला भेटला होता. तब्बल पुढे सरखावर मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु इथे 1ची धावसंख्या पूर्ण केली जाईल. दुसरी धावसंख्येचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. नॉन स्ट्राईक इनला फेकी झाली. उमेदचा खेळ मात्र रन आउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू गॅन. हा विकेट सॅक्रिफाईस केला. रणजितला मात्र स्ट्राईकला येण्यासाठी जाऊया डीजे मास्टरकडे. सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे या. बॅटर गेलाय खेळपट्टीच्या आतमध्ये. यस, एक धावसंख्या आणि एक विकेट. 36 धावा फलकावरती. दर्शन पहा, फटका चांगला आहे, फटका सुरेख आहे, परंतु धाव फलकावरती किती? 1ची धावसंख्या पूर्ण, दुसरी देखील धावसंख्या पूर्ण करायचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. मोये अगदी एखादी कोंबडी हातातून निसटून जाते त्या प्रकारे इथून मात्र 2 धावा अगदी पूर्ण केल्या. येस, एकच धाव असणार आहे. या एकाच धावसंख्येने धाव फलकावरती धाव फलक मात्र पुढे सरकतोय. 37 धावा. उर्वरित एका चेंडूचा खेळ मात्र फक्त बाकी राहिलाय. 1 शॉट ना. थँक्यू. 1 to go. टार्गेट सेट करण्यासाठी मात्र एका चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. रणजित आहे, 5 अगदीच 20 मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडली जाईल. शेवटचा बॉल वरती मात्र विकेट पाहायला भेटलाय. 37 धावा फलकावरती पहिल्या इनिंग मध्ये केल्या अर्जाचा मावली 11 या संघाने, आणि 38 धावसंख्येचं एक माफक असं आव्हान ठेवलंय AKB चॅलेंजर्स या संघासमोर. डीजे या थोडंफार सुमधुर संगीत ऐकवा.
लगेच बघते आता. येस, थँक्यू सो मच. दोन बॅटल खेळपट्टी आतमध्ये तयार आहेत. 38 धावसंख्येचा आव्हान. पहिला बॉल. यस, पहिला बॉल पहा. हो हो, काय घाललाय पहिल्या इनिंग मध्ये. पहिल्या बॉल वरती पहिला विकेट. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या बॉल वरती पहिला विकेट. यस, सचिन बॅक टू गॉन. डीजे या. विकेट. सचिन बॅक टू गॉन आहे. नॉन स्ट्राईक इन ला भूषण. तर न्यू बॅटल खेळपडी आतमध्ये गणेश आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पहा, चांगला खेळ खेळपडीच्या आतमध्ये चालू आहे. सेकंड बॉल. दुसरा बॉल पहा, अगदीच ओळखलाय सोडून द्यायचा प्रयत्न पाहायला भेटला आणि ते व्हाईट बॉलची संख्या पाहायला भेटते. पहिल्या इनिंग मध्ये काय झालं होतं, विकेट नंतरने तब्बल चौकार पाहायला भेटला होता. ते व्हाईट बॉल आला, धाबाधा फलकावरती एक बॉलचा खेळ संपेल. एक या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. दुसरा बॉल पहा, टप्पा पल्ला होता, उसळी घेतली आणि चेंडू अगदी निघून जाताना आपल्याला पाहायला भेटतोय तो डॉट बॉल साठी. 38 धावसंख्येचं आव्हान आहे. येस, व्हाईट बॉल. बॅक टू बॅक मात्र दोन बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटले. सॉरी, म्हणजे 2 धावसंख्येवरती मात्र एका बॉलचा खेळ संपल्यानंतर संघ जाऊन पोहोचतोय. AKB चॅलेंजर्स. एक बॉल 2 धाबा. दुसरा बॉल पहा, बॅटेज आहे का हा प्रश्न मात्र पाहायला भेटलाय आणि अगदीच डी झोन साठी चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. ज्या ठिकाणी एक धाव फलकावरती येते. या एका धाव संख्येने आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ संपेल. धाव फलकावरती 3 या आकड्यावरती. वनडी आपल्याला पाहायला भेटते. डी झोन साठी एक धाव संख्या आली. 2 बॉलचा खेळ संपतो आणि 3 धाव फलकावरती शैलेश आहे गोलंदाजी मार्क वरती. तेच तर्रार काही गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पाहतोय हवेमध्ये आहे. कॅच 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 पकडली गेली. अजून एक विकेट. यस, परंतु डी झोन साठी मात्र अगदी छलखाचा अंग बॅनर लागला आणि डी झोन साठी चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. असं वाटलं कॅच पकडली काय, परंतु अगदीच अंपायर आपल्याला सांगतायत नाहीये. इथे डी झोन साठी चेंडू गेला. एक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती. चौथा बॉल पहा, मोठा फटका मारायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. तो प्रयत्न अनसक्सेसफुल. डॉट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजेच पहा, पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 बॉल 2 व्हाईट बॉल आले होते. त्यानंतर पुन्हा डॉट 1 ओळखलाय, सोडून दिलाय. अर्थातच व्हाईट +1 अशा 2 धाव फलकावरती येतील आणि संघ जाऊन पोहोचेल धाव फलकावरती तब्बल 6 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. पुन्हा आपण पाहतोय चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं आणि परिवर्तनामुळे तब्बल बॅट आणि बॉलचा पुन्हा
संपर्क आपल्याला पाहायला भेटला नाही. आताच डॉट बॉल साठी येत असताना आपल्याला पाहायला भेटला. 1 टू गो, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले क्रमांक 1 आणि काही मोठा फटका नाहीये. बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न, दिशा दाखवण्याचा प्रयत्न पाहायला भेटला, परंतु एका षटकाचा खेळ संपतोय. एक बाद, धाबाधाव फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये 9 धाबा, पहिल्या षटकाच्या अखेरीस एक बाद आपल्याला पाहायला भेटल्या होत्या. अर्धच टीम्स मावली 11 या संघाच्या. डीजे या. सुरू होत आहे आणि गोलंदाजी मार्क गोलंदाज उमेश पाहायला भेटलाय. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. बिल विकेट रिझन, क्षेत्ररक्षक धाव देताना आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु तब्बल डेथ बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. ज्या चेंडू तुम्हाला पुन्हा रिलीज करावा लागणार, त्यामध्ये कोणताही वाद नाहीये बा. पहिल्या षटकाचा खेस अखेरीस धाबाधाव फलकावरती फक्त आणि फक्त 6 आपल्याला पाहायला भेटल्या होत्या. 38 धावसंख्येचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि तब्बल 32 धावसंख्येचं आव्हान इथून पुढे मात्र बाकी असणार. स्ट्रायकीला बॅटल भूषण आहे. तर गोलंदाजी मार्कवरती उमेश, 2 बिग बॅटर एकमेकांसमोर आपल्याला पाहायला भेटत आहेत. भूषण देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, तर उमेश पण पायथ्यावर बांधू आहे. लाफ फेड करायचा, अगदी मोठ्या फटक्याची गरज इथे होती. त्या ठिकाणी आपण पाहतो तर पण 2 धावसंख्या पूर्ण, तिसरी देखील धावसंख्या फाट वेगाने पूर्ण केली जाईल. बॅकअप आपल्याला पाहायला भेटतं. या 3 धावसंख्येने गती आपल्याला पाहायला भेटतातच 9 या आकड्यावरती. तस एक बॉलचा केस आपला 9 धाबाधाव फलकावरती. शांत, संयमी आणि सेन्सिबल क्रिकेट खेळपट्टीच्या आतमध्ये सध्याला आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि ह्या क्रिकेटची खरंच पाटप्पा चांगला पाहायला भेटला होता. पंचांकडे आश्चर्यचकित नजरेने गणेशने पाहिलं आणि ते सध्याला आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता पाहायला भेटते. ही एक डॉट बॉल आहे ना, तो मात्र फार सध्याला संकटामध्ये पाडू शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका असा जमलाय. बाउंड्री लेथ वरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र 38 सर्कलच्या आतील प्लेअरने मात्र फार चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला भेटला. आणि अर्थात इथे धावा फलकावरती एकच येताना पाहायला भेटते. डबल डीसी टकडा, अर्थात 10 धावा. प्रथम 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलवरती 4 धाबा आल्या. शेवटच्या 3 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि शेवटच्या 3 बॉलवरती धाबा किती येणार? पहिल्या बॉलवरती 3 धाबा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 1 धावसंख्या मात्र पूर्ण केली. चौथा बॉल पुन्हा एकदा वॉट बॉलिंग यार. सुरेख बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अजून एक बॉल तब्बल डॉट बॉल येतोय. टू गो. पुन्हा एकदा वारंवार मात्र डॉट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला भेटत आहे. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे डॉट बॉल मात्र तुम्हाला संकटामध्ये नेणारे आहेत आणि विषयापासून दूर देखील घेऊन जाऊ शकतात. भूषणला मात्र माहिती असायला हवं. पहा, अजून एक सलगचे हे 3 बॉल डॉट. पहिल्या 3 बॉलवरती 4 धावा आल्या. शेवटच्या 3 बॉलवरती एकही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली नाही. अर्थातच आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ संपलाय. 38 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करत असताना फक्त धावा आल्या 10. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये कराच्या तब्बल 14.00 च्या सरासरीने 28 धावा. डीजे या.
क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना गणेश टाकीनला असणार आणि सुनील गोंदाची मार्गवरती आहे. पहिला बॉल वरती आक्रमण केलंय. इट इज अ मॅक्सिमम षटकार साधावा डिझाईन. पहिला षटकार 28ची गरज होती. तब्बल 12 बॉल, आता 11 बॉल मध्ये 22ची गरज जाऊन पोहोचलेली आहे. कारण सध्याला गणेशच्या पाठ मधून सुनील वरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉल वरती पहिला षटकार आलाय. सेकंड बॉल तब्बल या चेंडूवरती धाबा किती, इक्का दुक्का तिक्का चौका की छक्का. पुन्हा एकदा आता हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली जजिंग करताना पाहायला भेटेल. कॅच पकडली जाईल. सुनीलने मात्र ज्याने मारला होता षटकार त्याला खेळपट्टीच्या बाहेर पाठवण्यासाठी केले राज. गणेश बॅक टू गॉन. मध्ये करायच्या होत्या तब्बल 28 धाबा. पहिला बॉल षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती विकेट. 10 बॉलचा खेळ बाकी. 10 बॉलमध्ये 22 धाबा करायच्यात. हरीश आहे तोपर्यंत, मुनकिन आहे, भूषण आहे तोपर्यंत सहजरित्या पूर्ण केल्या जातील का, की तब्बल बॉलर्स आपला हुकमी अगदीच इथे मात्र स्वतःला सिद्ध करतील. तिसरा बॉल या षटकातील. पुन्हा आपण पाहतोय एक धावसंख्या या चेंडूवरती पाहायला भेटेल. या एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला मात्र गती आपल्याला पाहायला भेटत आहे. संघ जाऊन पोहोचत असताना पाहायला भेटलाय तब्बल 17 या आकड्यावरती. 38 धावसंख्येची भाऊ गरज होती. आपण पाहतोय खोदून काढायचा प्रयत्न पाहायला भेटलाय. डिप्ली विकेट रिझन खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. फंबल झाला. पाठीमागून बॅकअप आला. 2 धावा फलकावरती पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचत आहे तब्बल 19 आकड्यावरती. अजून देखील 19 धावा पाहिजेत. 50% टार्गेट पूर्ण केले तुम्ही. अजून 50% टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पहा पुन्हा एकदा गुटनाट एक तमाशात एक दाखवायचा प्रयत्न, पण तो डी झोन साठी चेंडू गेलाय. एकच धावसंख्या येईल. या एका धावसंख्या फलकावरती 20 रन्स. आता इथून पुढे 18 धावसंख्येची गरज असणार आहे. चेंडूचा खेळ बाकी राहिलाय फक्त आणि फक्त 7 बॉल आणि 18 धाबा. 3 मोठे फटके अर्थात षटकार तुम्हाला हवेत. 7 बॉल वरती 4 चेंडू तुमच्याकडे फ्री आहेत, परंतु ती 3 चेंडू तुम्हाला ओळखायचे आहेत. आणि ते 3 चेंडू वरती जर मोठे प्रहार जर आले तर मात्र मॅच फिनिश देखील होऊ शकते. पहालाय एक आला ए बडे मंच का बडा खिलाडी है. नाव आहे भूषण. भूषणच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 बॉल आणि 12ची गरज. कहाणी का शेवटच्या ओव्हरची. डीजे या एक टीम्स आहेत ते वाट पाहत असतील जसं माबली इलेव्हन संघ जिंकू दे. तर एका सगळं अनेक टीम्स या गोष्टीची वाट पाहत असेल की AKB चॅलेंजर संघ जिंकू दे. एखाद्या वेळेला तब्बल हरण्यासाठी देखील प्रार्थना आता करत असतील. 6 मध्ये 12ची गरज आहे. कोणता गोलंदाज तब्बल इथे येईल, स्वतःच्या खांद्यावरती मात्र एक जबाबदारी घेईल आणि त्या जबाबदारी मात्र ते कॅप्टनने दिलेली असणार आहे. त्या जबाबदारीवरती कोणत्या प्रकारे पार पाडेल आणि असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनावरती असणार आहेत. 6 आणि 12 हे मात्र ताळमेळ कोणत्या प्रकारे पूर्ण केलं जाणार, हे समीकरण पूर्ण केलं जाईल का AKB चॅलेंजरच्या संघाकडून. इथून पुढे मावली वॉरियर संघ ह्या देखील धावा थांबवण्यासाठी सज्ज होईल.
गोल्डन केक्स अजय कुंभार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अर्थाचा हरीश साठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला भेटणार आहे. हे प्रेम आहे, हा आत्मविश्वास वाढवण्याचा एक प्रयत्न आहे आणि प्रयत्न का वाढवला जाणार नाही, कारण दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अजय भाऊ देखील आपल्याला पाहायला भेटतात. एका साईडला हरीश देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती कोण आलंय? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर दर्शन या नावाची चर्चा देखील राहिलेली आहे आणि याने देखील इम्प्रेस मात्र फार केलंय. या टेनिस पटलावरील अजून एक गुणवंत खेळाडू आपल्याला पाहायला भेटलाय, परंतु हरीश देखील आपल्याला चांगला एक खेळाडू आहे. 6 मध्ये करायच्यात 12 धावा. पहिला बॉल उचलून फेकून द्यायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग आहे. द मॅक्सिमम इट इज 6 रन्स डीज. शॉप सर्वस्व यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज लागलं आणि हरीश म्हणला भाई दे दो मुझे मुझे बहुत जरूरत आहे. पहिल्या बॉलवरती पहिला षटकार उडवला. अजून देखील 5 मध्ये 6ची गरज. दुसरा बॉल यस 1 बाउन्स दिला. म्हणजे इथून पुढे तुम्ही 4 बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. एका संघाला 6 धावा करायच्यात आणि हा बॉल तुम्ही पुन्हा टाकला तर तो मात्र चेंडू दंडवला देखील जाणार आहे. आपण पाहतोय बॅटचा पेस ओपन केलाय. तब्बल इथे डी झोन साठी जाईल का? डी झोन साठी गेलाय आणि आमचे अक्षय म्हात्रे सांगतायत की बादल छा गए है भाई, थोडा स्पीडअप कर लो, रन बहुत छा गए. 3 बॉल 5ची गरज. 5 धाबा 3 बॉल मध्ये पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. का आनंद घेतला नाही पाहिजे? अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अर्थाच गर्वाची ही तब्बल टूर्नामेंट आहे कुसरुंड प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. पुन्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. एक धावसंख्या पाठवेगाने दुसरी देखील धावसंख्या पूर्ण करायचा प्रयत्न पूर्ण झाला. तिसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न इथे चालू आहे आणि तिसरी देखील धावसंख्या पूर्ण देखील केली जाते. या 3 धावसंख्येने AKB चॅलेंजर संघ आपल्याला पाहायला भेटलाय. जाऊन पोहोचले आपण पाहतोय 36 या आकड्यावरती. 2 बॉल येणाऱ्या वेळेमध्ये 2 धावसंख्येची गरज. आता अनेक जण मात्र उभे राहिले असतील. भाई संघ जिंकला एखादा तर आम्ही बाहेर जाऊ, संघ हारला तर एखादा आम्ही बाहेर जाऊ. प्रत्येक जण प्रार्थना करत असतील की जो संघ आमच्यासाठी फायदेशीर आहे तो संघ जिंकू दे. 2 मध्ये 2 करायचे आहेत. भूषण स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला भेटलाय. ज्या भूषणने मात्र सलामीला आलेल्यापासून संयमी खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. तर एका साईडला हरीश पाहिजे आपण पाहतोय 1 धावसंख्या पूर्ण. या स्पर्धेचा नियम आहे भावांनो की कंपल्सरी चेसिंग आहे. हा बॉल येणारा वेळ तर सांगून जाईल की मात्र मॅच टाय होणार की तब्बल आपण पाहतोय इथे 1 धावसंख्या पूर्ण करून मॅच फिनिश केली जाईल भूषणच्या माध्यमातून. व्हॉट अ मॅच. विसरुंड प्रीमियर लीगचे जणू काही तब्बल आपण पाहतो फायनल रंगलेली आहे. 1 बॉल 1ची गरज. मावली 11 विपक्ष AKB चॅलेंजर्स. चला स्पीडअप घ्या. चिठ्ठ्या केलेत का? चिठ्ठ्या आहेत का? म्हणजे असं नाहीये का?
गोल्डन केक शॉप यांच्या माध्यमातून हरीशसाठी ऑनलाईन पेमेंट आलेलं आहे.